प्रियजनांनो, येशूच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा। हे सकाळचं वेळ कसं आहे? छान आहे ना? प्रभूची दया प्रत्येक सकाळी नवीन असते। या नवीन दिवसासाठी ताजं अनुग्रह, वचन, आशीर्वाद आणि चांगुलपणा आहे। तो दररोज काहीतरी नवीन करतो। दररोज प्रभूचा आस्वाद घ्या। असं म्हणू नका, तोच येशू आहे का जो मी काल पाहिला होता? मी काल प्रार्थना केली नव्हती का? मी काल त्याला भेटलो नाही का? तो दररोज नवीन असतो। तो आपल्या हृदयात दररोज ताजा असेल। तो आपल्या हृदयात ताजा दिसेल। तो आपल्या आत्म्यात ताजा दिसेल। तो दररोज नवीन गोष्टी करतो। म्हणूनच त्याने तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट करण्याचे वचन दिले आहे। आज प्रभू तुम्हाला कोणते वचन देतो याचा तुम्ही विचार करत आहात का? इब्री अध्याय 6 वचन 14। मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन। माझ्या मुला, मी तुला आशीर्वाद देईन आणि वाढवीन। माझ्या मुली, मी तुला आशीर्वाद देईन आणि वाढवीन। तो वाढ करणारा देव आहे। आपल्याला आशीर्वाद देणे आणि वाढवणे हे त्याला मोठा आनंदाचं आहे। प्रभू आपल्या मुलांना आशीर्वाद द्यावा आणि वाढवावा अशी त्याची इच्छा आहे। तू अभ्यास करत आहेस का? तुला बुद्धीची गरज आहे आणि तो तुझं बुद्धी वाढवेल। तू व्यवसाय करत आहेस का? तुझा व्यवसाय आशीर्वादित व्हायला नको का? तो तुझा व्यवसाय वाढवेल। तू नोकरी करत आहेस का? तो तुझ्या कामाला आशीर्वाद देईल, तुला बढती देईल, तुला उंचावेल आणि सन्मान देईल। तो तुझं नाव आणि कीर्ती वाढवणारा देव आहे। तू सेवाकार्य करत आहेस का? तो तुझ्या सेवाकार्याच्या सीमा वाढवेल, तुझं चर्च मोठं करेल आणि तुझं सेवाकार्य वाढवेल। तो प्रत्येक गोष्ट वाढवणारा देव आहे। हीच देवाची इच्छा आहे। आमच्या सेवाकार्याच्या सुरुवातीला 1978 मध्ये आम्ही एक प्रार्थना गट सुरू केला। मग 1980च्या सुरुवातीला प्रभूने आम्हाला अर्धा एकर जमीन दिली। तिथे देवाचे घर बांधले गेले। प्रभूने तिथे 3000 लोक बसून उपासना करू शकतील अशी इमारत बांधायला सांगितले। ती इमारत बांधत होतो। 1980च्या सुरुवातीला हे खूप मोठं होतं। अर्धा एकर जमीन आणि 3000 लोकांची जागा खूप मोठी वाटत होती। प्रभूचे आभार मानत होतो, स्तुती करत होतो। पुन्हा प्रभू म्हणाला, तुला वाढवीन। प्रभू काय बोलत आहात? हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे। तो म्हणाला, मी तुला पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या सर्व दिशांना वाढवीन। मी तुला चारही बाजूंनी वाढवीन। मी तुला जमिनी देईन। हे आश्चर्यकारक होतं, पण मी त्याचे आभार मानले, असं म्हणत की तू मला वचन दिलं आहेस म्हणून तू ते नक्कीच करशील। काही काळानंतर प्रभूने आम्हाला देवाच्या घराच्या चारही बाजूंनी वाढवले। त्याने आम्हाला समोर, मागे आणि बाजूंना जमिनी दिल्या। हीच त्याची इच्छा आहे। आम्ही आश्चर्यचकित होतो की हे किती मोठं आशीर्वाद आहे। त्याने आमच्यासाठी 50,000 आसनांची परमेश्वराचे तंबू नावाची इमारत बांधून आमच्या सीमा वाढवल्या। अशा प्रकारे त्याने आमच्या सीमा वाढवल्या। त्याने आमच्या सेवाकार्याच्या सीमा वाढवल्या। वाढवणे आणि वाढवणे हीच त्याची इच्छा आहे। हीच गोष्ट तो तुमच्यासाठीही करायला इच्छितो। तो तुमच्या व्यवसायाच्या सीमा वाढवेल। तो तुमच्या सेवाकार्याच्या सीमा वाढवेल। तुम्ही जे काही करता त्यात तो म्हणेल, मी तुला आशीर्वाद देईन आणि तुला वाढवीन। तुम्ही स्वतःहून स्वतःला वाढवण्याचा प्रयत्न करू नका। बरेच लोक स्वतःसाठी सुखसोयी वाढवतात। ते आपल्याच सीमा वाढवतात। ते फसवणूक, लाच देणे, भ्रष्टाचार आणि चोरी यामध्ये गुंततात। तुम्ही असं करू नका। प्रभूनेच तुम्हाला आशीर्वाद द्यावा आणि वाढवावं लागेल। तेव्हाच ती वाढ कायमस्वरूपी राहील। म्हणून म्हणा, प्रभू, मी विश्वास ठेवतो की तूच तो देव आहेस जो मला आशीर्वाद देतोस आणि वाढवतोस। कशामध्ये तुम्हाला वाढ व्हावी असं वाटतं? ती शहाणपणात, सामर्थ्यात, कृपेत की त्याच्या प्रेमात आहे का? कोठे तुम्हाला वाढ व्हावी असं वाटतं? ती तुमच्या मालमत्तेत,
सेवा कार्यात आहे का? तुम्हाला वाढीची गरज आहे. विश्वासाने मागा, कारण त्याने म्हटलं आहे, मी तुला आशीर्वाद देईन, वाढवीन. तुझ्या संततीला वाढवेल. तुझ्या हृदयावर हात ठेवून म्हणा, तू मला आशीर्वाद देण्याचं, वाढवण्याचं वचन दिलं आहेस. मी विश्वास ठेवतो की तूच देव आहेस जो मला आशीर्वाद देतोस, वाढवतोस. तू मला आशीर्वाद देतोस, वाढवतोस. मी चमत्काराची अपेक्षा करतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.